बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोला पंढरीनाथ महाराज की जय. नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम विवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम विवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम जनाबाई तुकाराम. रामकृष्ण हरी माऊली. आपण पाहता NDTV मराठी. मी मयूर बोरसे आणि आषाढी निमित्ताच्या अभंगवारी या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आत्ता आपण एक जादू अनुभवली काही मिनिटं आधी. ही जादू ही लोक स्टेजवर वर्षानुवर्ष निर्माण करतायत, असंख्य लोकांना आनंद देत आहेत. पण कसं असतं ना, आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अलिखित नियमांनी घेरलेलो असतो किंवा बांधलेलो असतो. संगीतातही तसंच आहे. असंख्य अलिखित नियम आहेत. म्हणजे या बाजाचं गाणं आहे तर हीच वाद्य हवीत, या बाजाचं गाणं आहे तर तीच वाद्य हवीत, ही वाद्य आहेत तर असंच गाणं हवं, असं बरंचसं. पण आपली नवी वाट निर्माण करून, आपली एक नवी सांगड घालून यांनी नवनिर्मिती केली आहे, तीही शुद्धतेला कोणताही धक्का न लावता. आणि नवीन वाद्यांसोबत नवा प्रयोग करून त्यांनी संतांचे अभंग तुमच्या आमच्यापर्यंत सहजरित्या पोचवले, सोप्या भाषेत पोचवले. अभंग रिपोस्ट ही टीम आज माझ्यासोबत आहे आणि त्यांच्यासोबत पुढचा काही काळ आपण गप्पांचा एक फड रंगवणार आहोत आणि काही गाणी ऐकणार आहोत. मी सुरुवात करतोय विराजपासून. विराज, हा फड खरं तर तू जमवून आणलाय. हा, म्हणजे असं नाहीये ऍक्च्युली. हा, मला माहित नाही कोणी सांगितलं की मी जमून आणलंय, असं अजिबात नाहीये. अच्छा. आम्ही 6 जण एकमेकांना कॉलेजमध्ये भेटलो. हा असं एकाने कोणी हे ठरवलेलं नाहीये. हा सगळ्या गोष्टी या बँडमध्ये ज्या काही होतात त्या सगळ्या 6 जणांच्या संमतीने आणि त्यांच्याच विचारांच्या आहेत. आता आमच्या प्रेक्षकांना तुझ्या सहकाऱ्यांची तूच ओळख करून देणार. ऑफकोर्स. नमस्कार, आम्ही आहोत अभंग रिपोस्ट. ड्रम्स वरती आहे आज कॉहन बॉक्स वाजवतोय ऑफकोर्स जॉय रुमडे. बेस गिटारवरती स्वप्नील तर्फे. लीड वोकल्स आणि अकोस्टिक गिटार वाजवतो प्रतीश मस्के. आमचा एक रॉकस्टार आहे इकडे लीड गिटार जो वाजवतो अजय वावळ. पियुष आचार्य ऑन हार्मोनियम आणि जसं तू मगाशी म्हणालास विराज आचार्य तबला आणि परकशन. वा. एक साधारण 12-13 वर्षांपूर्वी तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. येस. पण असा पहिला क्लिक कधी झाला की आपण म्हणजे
याचा कार्यक्रम करू शकतो किंवा हे स्टेजवर आणू शकतो आणि लोकांना ते आवडू शकतं, हा आत्मविश्वास येईपर्यंत असा पहिला आपण म्हणतो ना त्याला. खरं तर लोकांना आवडू शकेल की नाही याची काही म्हणजे शाश्वती नव्हती आम्हाला, पण गिरगाव गुढीपाडवा यात्रेत सगळ्यात पहिला कार्यक्रम झाला होता. जसं तू म्हणालास 12-13 वर्षापूर्वी, आणि त्यावेळी आम्हाला आमचे काका आहेत नंदू तर्फे म्हणून, नंदकिशोर तर्फे, तर त्यांनी आम्हाला स्टेज दिलं होतं. ते म्हणाले की मी स्टेज आणि साऊंड तुम्हाला अरेंज करून देतो, तुम्ही कार्यक्रम करा. आणि त्यावेळी आम्ही ठरवलं की आपण या अभंगांना वेगळी चाल लावूया आणि परफॉर्म करूया. आणि त्या कार्यक्रमात आम्ही जवळपास 3 ते 4 तास एक एक अभंग पहिल्यांदा लोकांना इतके आवडले की 3-3, 4-4 वेळा परफॉर्म केले आणि तिथून ऍक्च्युअल सुरुवात झाली. वा, या गप्पा अशा चालू ठेवूयात, पण आमच्या प्रेक्षकांसाठी आणखी एक रचना मी विनंती करेन तुम्हाला, प्लीज सादर करा. क्षणभरी 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 देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिला तेणे मुक्तिचारी साधिला. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी. हो हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधिला तेणे मुक्तिचारी साधिला. असोनी संसारी जिवे वेगु करी असोनी संसारी जिवे वेगु करी वेदशास्त्र उभारी वेदशास्त्र उभारी वेदशास्त्र उभारी माया सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा व्यासाची खुणा हो ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा 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 ज्ञानदेव म्हणे व्यासाची
लंकेचा राणा पांडवा घरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या तेने मुक्तिचारी साधेल बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काय सुंदर कंपोजिशन केलंय तुम्ही. वा. मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की वारी तुमच्या दृष्टीने काय. वारी म्हणजे मला वाटतं जे आम्ही रेग्युलरली 10 वर्षापासून करत आलो ही वारीच चालू आहे असं वाटतं. कारण वारी म्हणजे तू जर बघितलंस की म्हणजे आपण बघतो की पंढरपूरला चालत जात असतात महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून बऱ्याच ठिकाणाहून माणसं येतात. आपल्याला असं वाटतं फक्त महाराष्ट्रातून येतात, तर तसं नाहीये. तर आम्हाला असं वाटतं की तो वारी फक्त पंढरपूरला जायचा रस्ता नाहीये, तर तो माणसाला माणसाशी जोडण्याचा एक प्रवास आहे. कळतं. त्यात प्रत्येक जण कोणी विचार नाही करत की तू कुठला, तुझी जात काय, तुझा धर्म काय, किंवा तू काय काम करतोस. कोणी कोणाला काही नाही विचारत. एकमेकांसोबत चालत असतात, गात मजा करत, एकमेकांशी बोलत. सो असं वारीला ऍक्च्युली डिस्क्राईबच नाही करू शकत आपण शब्दांमध्ये. सो तो तिकडे जाऊन घेण्याचा अनुभव आहे. म्हणून बोलतात ना की वारीला एकदा तरी जावं. तर काय जावं हे तिकडे जाऊन कळतं. खरंय. म्हणून म्हणतात की एक तरी वारी अनुभवावी. अजय, तुला काय वाटतं वारीबद्दल. जेव्हा मी वारीला गेलेलो तेव्हा माझे लांब केस, एकदम मोठा चष्मा घातलेला आहे, तर सगळ्यांमध्ये मीच एकटा कदाचित ऑड मॅन आउट होतो, किंवा आम्ही जी म्हणजे तरी यांनी सदरी घातले, मी एकटा लांब केस सोडून वारीमध्ये चाललेला आहे. तर मला एक गोष्ट कळाली की एक्सेप्टन्स जो असतो की तिथे फरक नाही पडत तुम्ही कोण आहात, कोणत्या जातीचे आहात, कुठून आलेले आहात, तिथे काहीच फरक, तिथे सगळे समान असतात. म्हणून बोलतात की वारीला एकदा तरी जावं. तिथे जाऊन तुम्हाला आयुष्यातल्या अमूल्य गोष्टी ज्या असतात त्यांच्याबद्दल शिकायला मिळतात, ज्या तुम्हाला पैशाने कधीच खरेदी करता नाही येणार. तुला काय वाटतं वारीबद्दल. आपण वारीला गेलो की एकतर तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे भेटायला मिळतात, तुम्हाला वेगवेगळे एक्सपिरियन्सेस. एक छोटंसं एक्झाम्पल जर बघायला गेलं तर तिथे मी ऐकलं होतं की कोणी म्हणत होतं विठ्ठल, कोणी म्हणत होतं इठ्ठल. तर माझं आणि पियुषचं बोलणं चालू होतं की हे विठ्ठल इठ्ठल काय. तर पियुषने मला खूप छान एक्सप्लेन केलेलं की त्यांच्यासाठी तो इठ्ठल आहे, आपल्यासाठी तो विठ्ठल आहे, पण मनापासून ते लोक विठ्ठलालाच प्रे करतायत. मनी नाही भाव. मनात भावना असेल तर विठ्ठलापर्यंत बरोबर ती हाक पोचतेच. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच तिथे शिकायला मिळाल्या आम्हाला. बरेच म्हणजे मी म्युझिकली जर विचारलं तर आम्हाला बरेच तिथे वेगवेगळ्या प्रकारचे काय म्हणतात त्यांना, विठ्ठलाच्या नावाचे वेगवेगळे प्रकारचे आम्हाला अभंग नवीन नवीन तिथे शिकायला मिळाले. काही काही लोक गात होते, चालत होते. तर आम्हाला ते सगळे ऐकत ऐकत आम्ही इथे आलो परत, आणि आम्ही त्याच्यावर अभ्यास केला की अच्छा हे असंही गाता येईल, तसंही गाता येईल. मग एखाद्या अभंगामध्ये ती एक लाईन ऍड करायची, शेवट त्याच्याने करायचा. तर असं म्युझिकली मला त्या गोष्टीचा फायदा झाला वारीला जाऊन. जसं तू आता उल्लेख केलास मनी नाही भावचा, मी तुम्हाला विनंती करेन की आमच्या प्रेक्षकांसाठी एकदा प्लीज सादर कर. ऑफकोर्स. मनी नाही बाब म्हणे देवा मला पाव, मनी नाही बाब म्हणे देवा मला पाव. देव कशान भेटायचा नाही र, देव कशान भेटायचा नाही र. देवा बाजारचा भाजीपाला नाही र, देवा बाजारचा भाजीपाला नाही र. देवा बाजारचा भाजीपाला नाही र, देवा बाजारचा भाजीपाला नाही र.
नाही र भाव तिथ देव ही संतांची वाणी भाव तिथं देव ही संतांची वाणी. हो भाव तिथ देव ही संतांची वाणी भाव तिथं देव ही संतांची वाणी. आचारा वाचून पाहिला का कोणी आचारा वाचून पाहिला का कोणी. ओ आचारा वाचून पाहिला का कोणी आचारा वाचून पाहिला का कोणी. शब्दांच्या बोलान शांती नाही मनी शब्दांच्या बोलानं शांती नाही मनी. ओ देवाचं दैवत्व आहे ठाई ठाई आहे ठाई ठाई, आहे ठाई ठाई. मी तुम्हाला वीण अनुभव नाही अनुभव नाही, अनुभव नाही. ओ देवाचं दैवत्व आहे ठाई ठाई मी तुम्हाला वीण अनुभव नाही तुकड्या दास म्हणे ऐकाही द्वाही ओ तुकड्या दास म्हणे ऐकाही द्वाही तुकड्या दास म्हणे ऐकाही द्वाही देव अशान भेटायचा नाही र देव अशान भेटायचा नाही र ओ देवा बाजारचा भाजीपाला नाही र 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 मनी नाही बाब म्हणे देवा मला बाप मनी नाही बाब म्हणे देवा मला बाप देव अशान भेटायचा नाही र देव अशान भेटायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला 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 नाही र मला तुझ्याकडे यायचं आहे. गाणी गायल्यानंतर तुला कॉमेंट्स कशा येतात रे? फॉर्च्युनेटली पॉझिटिव्ह कॉमेंट्स असतात कारण काही झालं तरी विठ्ठलाशी पूर्ण महाराष्ट्राचं पूर्ण वर्ल्डमध्ये एक वेगळंच नातं आहे. तर विठ्ठलाचं नाव ऐकल्यावरती लोक जनरली निगेटिव्ह जात नाहीत, पण बऱ्याचदा असं होतं की छोट्या छोट्या गोष्टीचं जसं काही काही ठिकाणी आम्हाला चप्पल घालावीच लागते कारण इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंट असल्यामुळे आम्हाला शॉक वगैरे लागत बरोबर. राहतो. तर अशा प्रकारचे निगेटिव्ह कमेंट्स येतात पण खूप कमी. अशी कॉमेंट जी आयुष्यभरासाठी लक्षात राहिली. आम्हाला मध्ये एक ईमेल आला होता एका मुलीचा. तिने सो तिच्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आणि तिला सुसायडल अटेम्प्ट्स तिने 2-3 वेळा केलेले. तिला तिची एक मैत्रीण आमच्या प्रोग्रामला घेऊन आली होती आणि तिने पसायदान ऐकल्यानंतर तिला इतकं काहीतरी तिला हे झालं की त्यानं तिने आम्हाला ईमेल केला की तुमचं हा पसायदानमुळे माझं जीवन इतकं बदललं आहे की माझ्या मनातनं ती नेगेटिव्हिटी निघून गेली आहे अरे आणि आता आय एम लुकिंग फॉरवर्ड टू लिव्हिंग दिस लाईफ पॉझिटिव्हली. तर आय थिंक कोणाचं आयुष्य जर वाचत असेल तर एवढी पॉवर आहे या संतांनी जे लिहिलंय त्याच्यामध्ये की लोक आपलं आयुष्य पूर्ण बदलायचं पण विचार करू शकतात. फक्त त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं पाहिजे आणि तेच काम आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. पण आता म्हणजे तुम्ही खूप कार्यक्रम करताय अभंगरी पोस्टचे. ह्याच्या व्यतिरिक्त नेमकं काय चाललंय तुमचं आयुष्यात? आणखी नवीन कामं? ऍक्च्युली आम्ही आत्ताच एक अल्बम लॉन्च केलाय. काय सांग? 17 तारखेला 17 जुलैला. तर खूप युनिक अल्बम आहे तो. ऍक्च्युली 3रा अल्बम आहे आमचा. हा पहिला अल्बम आम्ही केलेला वारी नाव होतं त्या अल्बमचं आणि दुसऱ्या अल्बमचं नाव होतं तुका म्हणे कारण त्यात संत तुकारामांचे सगळे अभंग होते. हो. आणि हा अभंग आम्ही थोडा ट्रेडिशनल वेच्या बाहेर जाऊन विचार करण्याचा प्रयत्न केलाय. आणि या अल्बमचं नाव आहे द लास्ट रो. बर. ओके, शेवटची ओळ आपण म्हणतो किंवा सो त्याचं एक साधं एक्झाम्पल देतो. त्या अल्बमचं नाव तसं काय ठेवलंय. हा. आता जे आपण इथे शूट करतोय आपण कॅमेराच्या समोर जे आहोत ते दिसतोय, हम्म. पण समोरचे आहेत ते दिसायला कॅमेराच्या पाठी भरपूर जण कामं करतात. सो अशा लोकांसाठी ज्यांचं काम लोकांना दिसत नाही पण त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, हम्म. या लोकांसाठी किंवा या लोकांसाठी जे संतांनी साहित्य लिहिलंय ते साहित्य लोकांसमोर आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.
तर त्या अभंगात 6 टोटल अभंग आम्ही करतो. त्या अल्बममध्ये 6 अभंग असतील, ज्यातले 3 अभंग आम्ही आता रिलीज केले आहेत. तर ते नक्की सगळ्यांनी ऐका, स्पॉटिफाय किंवा कोणत्याही म्युझिक प्लॅटफॉर्मवर जाऊन. आणि त्यापैकी एक अभंग आता आम्ही परफॉर्म करू. नक्कीच. लेट्स गो. या उस डोंगा परी रसनो है डोंगा उस डोंगा परी रसनो है उस डोंगा परी रसनो है डोंगा उस डोंगा परी रसनो है उस डोंगा परी रसनो है डोंगा उस डोंगा परी रसनो है उस डोंगा परी रसनो है डोंगा उस डोंगा परी रसनो है डोंगा काय फुलला सुबरली या रंगा 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 काय फुलला सुबरली या रंगा 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 काय फुलला सुवर्णीय रंगा 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 काय फुलला सुबरली या रंगा उस डोंगा कमान डोंगी परी कमान डोंगी परी तीर नो है डोंगा कमान डोंगी परी तीर नो है डोंगा कमान डोंगी परी तीर नो है डोंगा नदी डोंगी परी जलनो 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 है डोंगा चोखा डोंगा परी भावनो है डोंगा चोखा डोंगा परी भावनो है डोंगा उस डोंगा परी रसनो है डोंगा उस डोंगा परी रसनो है उस डोंगा परी रसनो है डोंगा उस डोंगा परी रसनो है उस डोंगा परी रसनो है डोंगा उस डोंगा परी रसनो है डोंगा काय फुलला सुवरली या रंगा 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 काय फुलला सुवर्णीय रंगा 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 काय फुलला सुवरली या रंगा उस डोंगा वा, कार्यक्रमाच्या शेवटाला आलोय आपण आता खरं तर. पण तुम्ही एवढे वर्ष सादरीकरण करताय, पण जाता जाता मला हे सांगा ना की म्हणजे काय राहिलंय अजून सादर करायचं, की काय करावं असं. म्हणजे आता अभंग तर एवढे सारे तुम्ही स्वतः कंपोज करून झाले, सादरीकरण सुरू आहेत, पण आणखी काय राहून गेलंय, म्हणजे हे करायचंय आता पुढच्या काही वर्षात? मला वाटतं आम्ही सगळे खूप आवडीने म्युझिक करतो आणि ऐकतो. तर आम्हाला वाटतंय की हा जो आमचा साऊंड क्रिएट झालाय
हा अजून जितका छान डेव्हलप होईल तितकं आम्हाला आवडेल. आणि हे फक्त मराठी लोकांपुरतं मर्यादित न राहता जगभर सगळ्यांपर्यंत पोहोचवण्या इतकं चांगलं म्युझिक या अभंगांना आम्ही देऊ शकू, ही एक आय थिंक इच्छा आहे सगळ्यांची. जो आता वारीचा उत्सव सुरू आहे, पालखी सोहळा पंढरपुरात पोचलाय, असा आयुष्याचा पालखी सोहळाही आपला निघालाय आणि प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या पताका घेऊन एक समूहाने त्याने दिंडी काढली आहे आयुष्याची. तुमची ही अभंग रिपोर्टची अशी दिंडी निघाली आहे. तुम्हालाही तुमचा एक दिवस विठ्ठल भेटो ही सदिच्छा NDTV मराठीच्या वतीने Thank you. देतो. आणि आपण शेवट गोड करूया गाण्याने. तर मंडळी, या अभंगात तुकाराम महाराज काय म्हणतात? अरे ते म्हणतात की चांगली संगत करा, चांगली संगत, तरच तुम्ही चांगले माणूस व्हा. म्हणतात की आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो, अभंगाच्या संगे आम्ही बिघडलो, अभंगांच्या संगे आम्ही बिघडलो, अभंगाच्या संगे आम्ही बिघडलो, आम्ही बिघडलो अभंगाची झालो, आम्ही बिघडलो अभंगाची झालो, आम्ही बिघडलो अभंगाची झालो, आम्ही बिघडलो अभंगाची झालो. हो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, ओ विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला विठ्ठलाची झाला, तुका बिघडला विठ्ठलाची झाला, ओ तुका बिघडला विठ्ठलाची झाला, तुका बिघडला विठ्ठलाची झाला. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. तुझा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय राम कृष्ण हरी, हो जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, हो जय जय राम कृष्ण हरी. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, 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 आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. हरी विठ्ठल तुका